नमस्कार मित्रांनो, मी प्रभाकर मानशे आणि पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, इकडे बायको तर आज एक ती वस्त्रमाळ बनवणार आहे गणपतीसाठी. तिच्या माहेरच्या घरी गणपती येतो, त्यासाठी ती एक वस्त्रमाळ बनवणार आहे. तर चला पाहूया. आता गणपती जवळ आलेले आहेत. आता काही 4-5 दिवस शिल्लक राहिलेले आहेत. तर सगळ्यांची गणपतीसाठी तयारी सुरू झालेली असेलच. तर आता आज त्यासाठीच आपण एक कापसाची वस्त्रमाळ कशी करायची ते बघणार आहोत. तर त्यासाठी साहित्य आपण घेतलंय. हा कापूस आहे, त्यानंतर हा फेविकॉल आहे आणि त्याच्यावर लावण्यासाठी आहे काही टिकले आहेत. या अशा टिकल्या आहेत. तर तुम्ही या टिकल्यांऐवजी आपल्या ज्या कपाळाला लावायच्या टिकल्या असतात त्याही वापरू शकता. आणि हे थोडंसं पाणी घेतलंय ते वस्त्रमाळ बनवण्यासाठी. तर चला, तर आता आपण सुरुवात करूया. आता आपण हा कापूस आहे याचे काही भाग करून घेऊया. यासाठी आपल्याला 3 माळा बनवायच्या आहेत. तर हा असा लांब कापूस आहे, तर लांबच घ्यायचा आहे कारण की आपल्याला माळा मोठा बनवायच्या आहेत. तर हा असा कापसाच्या आपण असा डिवाइड करून घेतलाय. तर आता आपण या कापसाला कापसाचे मणी तयार करणार आहोत. तर थोडंसं असं इथे असा पीळ द्यायचा. थोडंसं त्यासाठी जर नाही होत असेल तर असं थोडंसं पाणी घेऊन पण आपण असंही करू शकतो. त्याच्यानंतर पुन्हा एक थोड्या अंतरावर पुन्हा असंही करायचं. थोडासा कापूस असा खेचून केलं तरी चालेल, थोडासा पाण्याचा वापर केला तरी चालेल. पुन्हा आपण थोडासा असा किंचित असा कापूस खेचून पुन्हा त्या ठिकाणी असा पीळ द्यायचा. तर अशा प्रकारे आपल्याला ही माळ तयार करून घ्यायची आहे. आता याचे आपल्याला 27 मणी बनवून घ्यायचे आहेत या माळेचे. आणि ज्या दुसऱ्या माळी येतील त्याचे आपल्याला 42 बनवायचे आहेत. अशा 3 माळी आपल्याला तयार करायच्या आहेत. माळी विकत भेटतात बाहेर? हो, विकत पण मिळतात ह्या माळी बाहेर. आणि हे वस्त्र पण विकत पण मिळतात आपल्याला पाहिजे तसे. पण का आपण आपल्या बाप्पासाठी स्वतःच्या हाताने केलं तर ते त्याचा आनंद जरा जास्त असतो. माळेला वस्त्रमाळ किंवा गेजमाळ पण काही जण बोलतात. तर हे गणपतीसाठी गणपती स्थापनेच्या वेळेस गणपतीला घातले जातात वस्त्र म्हणून. त्याशिवाय बऱ्याच आपल्या घरात ज्याही पूजा असतील तर त्या पूजेसाठी पण वस्त्रमाळ वापरली जाते. दुकानामध्ये रेडीमेड पण मिळतात, वेगवेगळ्या प्रकारच्या मिळतात त्याही. आता आपण हे मणी मोजून घेऊया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 आणि 42 मणी आपले झालेले आहेत. आपण ही एक 42 मण्याची माळ वेगळी करून घेऊया. ही आपली 42 मण्याची माळ झालेली आहे. आता आपण आणखी एक 42 मण्याची माळ बनवूया आणि एक 27 मण्यांची बनवूया. थोडंसं पाणी घेऊन असं प्रेस करायचं. थोडासा कापूस किंचित असा अलगद खेचून
सोपी पद्धत आहे, काही याच्यामध्ये एवढं कठीण नाही आहे. कोणी आपल्या घरी सहज बनवू शकतो. आपल्याला फक्त वेळ हवा आहे. आपल्या जर वेळ असेल तर दुकानातून विकत आणण्यापेक्षा आपण घरीच तयार करू शकतो. हे 25 झाले. आता आपण 27 हवेत म्हणून थोडासा ह्याला आपण कापूस ॲड करणार आहोत. हे इतकं सोपं आहे. आपण कमी पडला तर दुसरा कापूस पण त्याला जोडू शकतो. हे 27 आपले झालेले आहेत पूर्ण. ही 42ची आहे आणि ही 27ची आहे. ह्या 2 झालेल्या. आता आपल्याला आणखी एक 42 मण्यांची माळ बनवायची आहे. तुम्हाला जर हवं असेल ना तर हे पाणी आणि इथे लावताना हे कुंकू पण घेऊ शकता. काही जण ते खरं तर कुंकू लावतात तिथे मधल्या भागामध्ये. हे जे आपण असं हे करतो, मणी जिथे तयार करतोय ना तिथे थोडंसं कुंकू लावायचं छान सोडून ते छान दिसतं. आता आपल्याला एकच बनवायचं आहे. ही पण आपली माळ झाली पूर्ण बनवून 42. आता इथून आपण हा कापूस तोडणार आहोत. आता ही आपली एक 42 मण्याची माळ बनवून झालेली आहे. आता ह्या आपल्या माळा बनवून झालेल्या आहेत. ह्या 2 42 मण्यांच्या माळी आहेत आणि ही एक 27 मण्यांची माळ आहे. आता आपण ही 27 मण्यांची माळ जी केली ती आपण घेणार आहोत आणि ती आता अशी आपण ठेवणार आहोत आडवी. आणि आता एक 42 मण्यांची माळ घेणार आहोत. तर आता 1 2 3 आणि 4 हे 4 मण्यांच्या इथे आपण फेविकॉल लावून घेणार आहोत. सगळ्यांच्या इथे मध्ये फेविकॉल लावून घ्यायचं आहे. आता आपण ही माळ घेणार आहोत आणि आपण जिथे फेविकॉल लावला तिथे अशी ठेवणार आहोत. त्यानंतर 1 आणि 2 सोडून जे आपण नेक्स्ट फेविकॉल लावला तिथे ठेवणार आहोत. पुन्हा 1 आणि 2 आणि पुन्हा इथे लावणार आहोत. असे 2-2 प्रत्येक ठिकाणी आपण ते चिटकवून घ्यायचं आहे. 2 मणी इकडे, 2 मणी त्या बाजूला. ही आपली एक 42 मण्यांची माळ ही चिटकवून झालेली आहे. आणि आता आपण ही दुसरी माळ घेणार आहोत. आता ही आपल्याला चिटकवायची आहे. तर आपण परत त्याच ठिकाणी पुन्हा आपण गम लावून घेणार आहोत. तर आता पुन्हा या ठिकाणी आपल्याला हा गम लावून घ्यायचा आहे. आता ही अपोजिट साईडने आपण माळ लावून घ्यायची आहे. हे पुन्हा 2 सोडून पुन्हा इथे, पुन्हा हे 2 सोडून इथे, पुन्हा या बाजूने 2. अशा प्रकारे आपल्याला ही माळ उलट दिशेने लावून घ्यायची आहे. अर्धा पाऊण तासावर होऊन जाईल. हो, ही अगदी लगेच होते, काही वेळ लागत नाही. गणपती पूजेला बसेल त्या दिवशी आरामात करू शकता. हो, पण काय खूप घाई असते त्या दिवशी म्हणून आपण आधीच करून ठेवायची. पुन्हा हे 2
हे असं फूल तयार होतं याच्यामध्ये. हे 6 पाकळ्यांचं हे फूल तयार झालेलं आहे. तर हे अशा प्रकारे आता आपलं सगळं दोन्ही 42 मण्यांच्या माळा ह्या चिटकवून झालेल्या आहेत. आता ही अशा प्रकारे आपली माळ तयार झालेली आहे आणि आपण पाहू शकता ही अशी फुलांचा असा शेप हा दिसतो. अशा 6 पाकळ्यांची ही फुलं. तर आता आपण या फुलांवर आता एक टिकली चिटकवणार आहोत. तर माझ्याकडे ह्या काही अशा हे आहेत, टिकल्या आहेत, वेगवेगळ्या रंगाच्या आहेत, पण मी यातल्या लाल रंगाच्या ह्या वेगळ्या करून घेतलेल्या आहेत आधीच. तर आता आपण ह्या फुलांवर पुन्हा एकदा गम लावून घ्यायचा आहे आणि ह्या ज्या टिकल्या आहेत त्या आपण याच्यावर चिकटवायच्या आहेत. आता ही टिकली आपण अशी घेणार आहोत आणि ती याच्यावर अशी चिकटवायची आहे मधोमध. फक्त एकच चिपकणार की आजूबाजूला? नाही, एकच. मग असं फूल असं ते छान दिसतं दिसायला. तर ह्या पण लावू शकतो आपण चिकटवून, किंवा मग ह्या ज्या आपल्या कपाळाला लावायच्या टिकल्या आहेत त्या टिकल्या पण आपण लावू शकतो. अशा पद्धतीने. तर मी आता ह्याच टिकल्या लावणार आहे. हे अशा पद्धतीने ही वस्त्रमाळ तयार झालेली आहे. त्याच्यामध्ये बघा किती फुलं येतात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. ही वस्त्रमाळ बनवून तयार झालेली आहे. तुम्ही अशा प्रकारे तुमच्या बाप्पासाठी वस्त्रमाळ बनवू शकता. तर मग नक्की बनवून बघा आणि व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, एक लाईक करा आणि बाजूला छोटंसं घंटीचं बटन आहे ते पण प्रेस करा, जेणेकरून पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात पहिले तुमच्यापर्यंत पोहोचतील. पुन्हा भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.